काही लोकांची गोपनीयता पाळली पाहिजे। नक्कीच ॲडव्होकेट, मला आपला मुद्दा लक्षात आला। पुढचा लक्ष्मण हाकेंना प्रश्न करायचा आहे। एसीबीसी संदर्भातला आपली चर्चा आली, मात्र आता ईडब्ल्यूएस आरक्षण जे होतं, मराठा समाजातील मुलांचं आरक्षण घालवण्याचा आरोप मनोज जरांगे पाटलांवरती होऊ लागलेला आहे। त्यामागचं मूळ कारण काय आहे? म्हणजे हे आरक्षण घालवण्यामागे नेमकं काय घडलं होतं? नाही, विषय असा आहे की मनोज जरांगे पाटलामुळं कन्फ्युज झालेला आहे समाज। त्याला कधी वाटतं आपण ओबीसी असलं पाहिजे, गावच्या निवडणुका लागल्या, पंचायतीच्या निवडणुका झाल्या की त्याला वाटतं आपण ओबीसी असलं पाहिजे, ओबीसी मधून आपल्याला मिळालं पाहिजे। त्याला ज्यावेळी शिक्षण नोकऱ्याचा प्रश्न येतो त्यावेळी त्याला वाटतं की आपण ईडब्ल्यूएस पाहिजे। अरे यार, आपला ईडब्ल्यूएस 10% आपला खूप मोठा वाटा होता, पण जरांगेमुळे आपला वाटा निघून गेला। मुस्लिम समाजानं, इतर सवर्ण समाजानं हे ईडब्ल्यूएसचं आरक्षण घेतलं, अरे आपलं नुकसान झालं। परत त्याला काहीतरी वाटतं, त्याला परत काहीतरी वेगळं वाटतं। मुळात एवढा कन्फ्यूज समाज झालेला आहे मराठा समाज मुळात। आणि आताचे जे काही एक्झर्शन झालेले आहेत कुणबीकरणाद्वारे ओबीसी मध्ये येण्याचे, हे बेकायदा आहेत। यांना कधी ना कधी या गोष्टींना सामोरं जावंच लागणार आहे। मुळात तुम्हाला मी पाटीलजी, मी तुम्हाला एक सांगू इच्छितो, मुळात ओबीसीचं आरक्षणाला थ्रेड्स पोहोचलेत का? तर पूर्णतः थ्रेड्स पोहोचलेले आहेत। ओबीसीचं आरक्षण संपुष्टात आणलेलं आहे, कारण शासन या मूर्ख माणसाच्या मागणीला बळी पडलेला आहे। मी तुम्हाला एक उदाहरण देतो, माझ्याकडे खूप उदाहरण आहेत, शेकडोनं उदाहरणं आहेत, पण पुण्याच्या जवळ एक उरुळी, देवाची उरुळी म्हणून एक नगर परिषद नव्यानं अस्तित्वात आली, फुरसुंगी जवळ। तिथं 9 जागा ओबीसीना राखीव होत्या, त्या 9च्या 9 जागा मराठा कुणबीला गेल्या। म्हणजे ओबीसी इज इक्वल टू फक्त मराठा कुणबी का? बाकीची लोक कुठे जाणार? आणि मराठा जर ओबीसी मध्ये आला तर त्यांच्या स्पर्धेमध्ये हा गावगाड्यातला छोटा 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 जो समूह आहे, हा समूह त्यांच्या स्पर्धेमध्ये टिकेल का? याच्यावर कोण बरं बोलत नाही, याच्यावर कोणी। आपण याच्या संदर्भातलं उत्तर जे आहे ना, ते घेण्यासाठी यावेळेला मराठा आंदोलक स्वतः गंगाधर काळकुटे देखील आपल्या सोबत आहे, जे मराठा समाजाची बाजू, मनोज जरांगेंची बाजू या ठिकाणी मांडतील। गंगाधर काळकुटे, आपलं देखील स्वागत या चर्चेमध्ये। काय ना, आतापर्यंत झालेल्या चर्चेमध्ये एक गोष्ट पुढे येते, ती म्हणजे ओबीसी नेत्यांचे आरोप आहेत की स्थानिक पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड ओबीसींच्या आरक्षित जागांवर कुणबींची घुसखोरी झाली, असं आता तुम्हालाही वाटतं का? हा आरोप आहे तुमच्यावरती, अनेक ठिकाणी ही घुसखोरी झाल्याचा आता लक्ष्मण हाकेंकडे देखील अनेक त्यांच्याकडे पुरावे असल्याचं, उदाहरणं असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। नाही, मला हा आरोप अजिबात मान्य नाही, कारण लोकशाहीमध्ये सगळ्यांना अधिकार असतात, निवडणूक लढवायचे अधिकार असतात, सगळे निवडणूक आयोगाचे रेकॉर्ड उपलब्ध आहेत। सातारा जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद कोणाला दिलं? मुद्द्यावरती जाऊया। याला नीट अगोदर शिकवा, डिबेटमध्ये चर्चा करायचं। मराठा समाज सदावरते, अरे डोक्यावर पडलेले तुम्हाला मनोज दादाच्या आणि मराठा समाजाच्या द्वेषाचा काळ झालेला आहे। अरे तुम्ही अगोदर भाषा सुद्धा तुमची, मनोज दादाचं आणि मराठा समाजाचं नाव घेतल्याशिवाय तुमचं दुकान चालत नाही दोघांचंही। अरे तुमच्या दोघांचं दुकान चालत नाही, तुम्ही पहिले शांततेत डिबेट करायला शिका। नक्कीच, आधी शांततेत जनतेला देखील एक एक मुद्दा कळू देऊया। काळकुटेंना आधी बोलू दे, मी आपल्याकडे येतो, दोन्ही मान्यवरांकडे देखील येतो। मराठा समाजाचा द्वेष करता तुम्ही, स्वतः लय अभ्यासक समजता, स्वतः लय मोठे वकील समजता, आणि चर्चेत कसं वागायचं, कसं बोलायचं हे सुद्धा कळत नाही। पाटील साहेब, या दोघांना सांगा, ही असली पद्धत नसते, चर्चेची पद्धत नाही। त्याच्या वेळेला बोललो का आम्ही? ते दोघं बकबक करत होते त्यावेळेस आम्ही बोललो का? आम्ही ऐकून घेतलंय, ऐकून घ्यायची पात्रता या दोघांची, पण त्यांना अगोदर ऐकायचं सांगा, ऐकायचं शिकवा लोकांचं। हे स्वतः आपण घोडे दामटतात, कुठे गेलं की डोक्यावर पडलेले फिजिकल बुद्धीचे दोघं बी। यांना मानसोपचार तज्ञाची गरज आहे, यांना एकदा तिकडे नेऊन आणा। आमच्याकडे यरवाडा वगैरे खंडा स्पेशल तिथे दाग देतात, ते दाग द्यायची गरज आहे या दोघांना अगोदर। नक्कीच, गंगाधर काळकुटे आणि इतर मान्यवरांकडे आपण पुन्हा एकदा जाणार आहोत, मात्र तत्पूर्वी तिन्ही मान्यवरांना एक विनंती आहे की प्रत्येक मुद्दा जो आहे तो आज जनतेला कळू